प्रसाद, कुठं चाललायस? कबड्डीची स्पर्धा बघायला चाललायस ना? मला बघायची कबड्डी, मला बघायची ना. तिथं नको जाऊ पोरा. घरातल्यांना कळलं तर रागवतील तुला. अगं पण मला बघायची ना कबड्डी, मला बघायची बघायची म्हणजे बघायची बघायचीच आहे मला. बाळा, असा हट्ट करू नकोस. मला जायचंय, तुम्हाला कुठेच नाही पाठवत. अशीच करते, तुम्हाला नाही पाठवत. बरं बाबा, जा. पण त्या राक्षसांच्या डोळ्यात येऊ नकोस. लांब उभं राहून बघ. हा, मी बघणार आहे कबड्डी. ये, मी बघणार आहे कबड्डी. ये, मी बघणार आहे कबड्डी. नमस्कार नमस्कार मंडळी. तर आज आहे भव्य असा कबड्डीचा सामना. आहाहाहा. आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2024. ग्रँड प्राइज 1,00,000 रुपये. एवढे? असू द्या असू द्या, आम्ही काय 1,00,000 बघितले नाहीत काय? 1,00,000 रुपये. तर आजचा सामना आहे पुसे सावळी विरुद्ध वरुडचा संघ. काय चित्तथरारक मॅच चाललेली आहे. वा 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 पट्ट्या, वा वा, काय बोनस बनवला. 1 point. जे जीव लावून खेळात घालतात जान, अरे तेच मारतात रान. वा मानसिंग कदम, वा. लगा ही केवढी भारी खेळते ती. असं वाटतंय फुल इयरभर फक्त ह्याचा सराव करत होते. ह्या सगळ्यांपुढे सूर्याची टीम कशी उभी राहील? विनिंग टीम पुसे सावळे. आणि आता पुढचा सामना आहे गुळुमचा संघ विरुद्ध खटावचा संघ. अरे दोन्ही संघ एकाच एक वर चढासच आहेत. आता होणार मैदानात राडा, उडणार धुळा. वा 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 वा. तर आता दोन्ही संघ मैदानात उतरलेले आहेत. गुळुमचा संघ आणि खटावचा संघ. Point. Point.
अबे लक्ष देऊन खेळ ना. अरे मग त्याच्याकडे लक्ष होतं. कुठं काय चल हो बरं ये. नाना मी काय म्हणतो मामाला पाठव. हा? मामा दाढीवर 1 पॉईंट घेऊन यायचं. काही झालं तर आयडिया वापरून काहीतरी point आण. Half time. Court change. हे बघ 2 पॉईंट काय बी करून 2 पॉईंट घ्यायचे. जे दोघं आत येतील ना पुढचं काय होतं ते बघ. दादा आज जातो जगता माघारी. मन लावून खेळ काय. सांभाळून सांभाळून शांत राहून खेळ. 2 घ्यायचे आत नको घुसू. इकडे बघ. एकाची तर हाडं मोडली, आता बाकीच्यांच्या हाडांचा कुळकुळ झाला पाहिजे. आणि त्या सूर्याची तर हाडं डायरेक्ट मसनात गेली पाहिजे. मॅच ओव्हर. आणि ज्या संघाकडनं अपेक्षा होती त्याच संघानं खाल्ली माती. अशी गत झाली आहे गुळुंब संघाची. सलग 2 वर्ष चॅम्पियन असणारा गुळुंबचा संघ आज पहिलीच लढत हारलेला आहे.
आणि यावरूनच कळतंय की आयुष्यात काही होऊ शकतं. काजू लय दुखतंय, लय दुखतंय. अरे दादा आतल्या सगळ्या हाडाचा उगा झालाय. काजू दादा तू म्हणलास ना मी तरी बी कबड्डी खेळू शकतो. काय का तू काजू? हा काय बी काय बोलतोय? किती लागलंय बघ तुला. अरे पण मी काय म्हणतो, शांत बस. तू आराम करायचं, खेळायचं नाही. होय काजू तू आराम कर, आम्ही बघतो. अरे पण दादा येऊ नसल्यावर 6 प्लेअर राहिले आपल्याकडे. एक मॅच हरलोय आपण. पुढची मॅच खेळायला 7वा प्लेअर लागेल आपल्याला. सूर्या तूच काहीतरी आयडिया कर. काजू ह्याला नको चल घे घे. शत्रू जरा डॅडींशी बोलायचं होतं. डॅडी सूर्या काय रे सूर्या? काजूला लागलाय हो, तो नाही खेळू शकत. मी काय म्हणतो, शत्रूला खेळलं तर बरं होईल. अरे मी काय करू खेळून? हे असलं काही जमत नाही बरं का आपल्याला. अरे शत्रू असं काय करतोय? अरे डॅडींच्या इज्जतीचा प्रश्न आहे बाबा. आम्ही जर 6 जणच खेळलो ना तर टीम बाहेर काढतील. तसं झालं तर आपल्या गावचं आणि डॅडींचं किती नाव खराब होईल तूच जरा विचार कर. खेळा डॅडी बराव, आणि खेळा म्हणलं की खेळायचं. तुम्ही चला पुढं, आलो मी मागून. डॅडी मला माहित होतं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहणार. येतो आम्ही. अहो कुठं अडकवला मला? चिरंजीव खेळायचं म्हणजे खरोखर खेळायचं नसतं, खेळल्यासारखं दाखवायचं असतं. आलं का ध्यानात? आलं. सूर्या तुझा गेम खूप कमी पडतोय रे. असं काय नाही. अगं समोरचा संघ बघ की लय स्ट्रॉंग होता. सूर्या तू पण खूप स्ट्रॉंग आहेस. मी तुला लहानपणी कबड्डी खेळताना पाहिलंय. अक्षरशः तू समोरच्या टीमला ओढून न्यायचास. वय पण आता कबड्डी सोडून लय वर्ष झाली. अगं आता सराव पण नाही राहिला. हम्म. पण डावपेच तर आठवत असतील ना तुला? हे बघ फक्त ताकदीने खेळून चालणार नाही आता इथे. लहानपणी तू काय डाव आखून खेळायचास ना ते आठव आता. सूर्या मला खरंच खूप विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच जिंकशील बघ. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. माणसानं लग्न केल्यावर त्याला जशी चूक सुधारायची संधी मिळत नाही, पण कबड्डीत त्याला चूक सुधारायची संधी मिळते. या स्पर्धेत जर का टिकून राहायचं असेल गुरुम संघाला तर उधार घेतल्यावर लोक आपल्याला जशी टाळतात तशा चुका या गुरुम संघाने आता टाळलेल्या पाहिजेत आणि आपला संघ जिंकल कसा हे बघितलं पाहिजे आणि समोरच्या संघाला हरवलं पाहिजे. तर बघूया आता काय होतंय. गुरुमचा संघ तयार आहे आणि समोरचा संघही तयार आहे. चला उठा उठा उठा.
1 पॉइंट. बघितलं मी किती लक्की. मी सामना बघायला आले म्हणून सूर्य जिंकतोय. ए पप्पे, मग पहिला सामना कसा हरला दादा? कारण त्याने मगाशी माझ्याकडे बघितलं नाही. काय खेळलाय गुरुंचा संघ. याला म्हणतात काना मागून आला आणि तिकट जाळ झाला. जाळ आणि धूर संघटत. मेवणे, हो मेवणे, बोला की. मॅच माझ्या टीम सोबत आहे हे विसरू नका. दाजीचा मान ठेवा आणि खेळापासून लांब राहावा. अहो ही काय सांगायला लागते का? काळजी करू नका. आता लवकरच सामना सुरू होणार आहे. दुरा उडणार आहे. दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. पण ऐनवेळी एक बदल झालेला आहे. सरनोबतवाडीचे 4 प्लेयर काही कारणास्तव खेळू शकणार नाहीयेत. पण त्यांच्या जागी 4 बदली प्लेयर आलेले आहेत. त्यांची नावं आहेत बजरंग जगदाळे, यंकू कोतवाल, चिप्रिया भोसके आणि जन्या डुकरे. अजिबात घाबरायचं नाही. आपण आधीपासून जसं खेळत आले ना तसंच हिमतीने खेळत राहायचं. हा तू भिवूच नको दादा. एकाला असा काही चेत पकडतो ना बघच तू. सूर्या, समोरच्या संघाला का नाही कसं आउट करायचं का नाही ह्याच्याकडे आपल्याकडे लई आयडिया आहे त्या. ए मी नाही खेळत हा. अरे तुला काय म्हणणं झालं? अहो फादर, ते समोर बघा. अयो, ह्यांच्या संग खेळायचंय होय. अरे दादा, हे एका चिमटीत मला बाजूला फेकत्यान. ए सूर्या, आता काय करायचं? लय माज आलाय ना तुला. लय ताकद आहे तुझ्यात. आता तुळजा समोर या मैदानात तुझा कसा गेम वाजवतो बघच तू.